स्तोत्र पठण किंवा मंत्रोच्चार हे आपण मनात म्हणावेत की मोठ्याने म्हणावेत असा संभ्रम बऱ्याच जणांना पडत असतो. खरं सांगायचं तर मंत्र जे आहेत, जसं श्री स्वामी समर्थ आहे किंवा ओम गंग गणपतये नमः, ओम नमः शिवाय यासारखे मंत्र आहेत ना, तर ते मनात म्हणणं हे जास्त चांगलं आहे. वैखरी किंवा जिथे आपण तोंडाने मोठ्याने म्हणतो ते स्तोत्र पठण जर केलं तर आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्या खूप छान लहरी निर्माण होऊ शकतात आणि वातावरण हे सात्विक होऊ शकतं. त्यामुळे स्तोत्र पठण करताना शक्यतो ते मोठ्याने केलेलं जास्त चांगलं. फक्त त्याचे उच्चार बरोबर चांगले आहेत का, उच्चार आपल्याला बरोबर जमत आहेत ना, ते खात्री करून ते बघून ते पद्धतीचं स्तोत्र आपण मोठ्याने म्हणू शकतो. त्याने काहीही नुकसान नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचाशुद्धी त्यामुळे होऊ शकते. म्हणून जर ते सराव जर करत असाल तर ते मंत्र मोठ्याने म्हणणं चांगलं आहे. आणि मंत्र जे आहेत ओम नमः शिवायसारखे ते मनात म्हणणं हे जास्त चांगलं आहे. मानसपूजा असं पण एक प्रकार आपण बरेच आपले भक्त करत असतात. त्यामुळे मनातून किंवा मनापासून केलेली पूजा किंवा मनापासून केलेली आराधना ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे संभ्रम मनात न ठेवता आपण बिनदिक्कतपणे या गोष्टी करू शकतो.